मुंबईमध्ये काँग्रेसनं स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे। मनसेसोबत जुळवून घ्यायला काँग्रेस नेत्यांनी नकार दिलेला आहे। आमची लढत मैत्रीपूर्ण नसेल, आम्ही आमचे मुद्दे घेऊन निवडणुकीत सामोरे जाऊ असं वर्षा गायकवाडांनी म्हटलंय। मारहाण करणाऱ्यांचं आम्ही कधीच समर्थन करत नाही, आम्ही संविधान मानतो। वर्षा गायकवाडांनी राज ठाकरेंवर या शब्दात निशाणा साधलेला आहे। यापूर्वी संजय राऊतजींनी सांगितलं की आम्ही सेपरेट इलेक्शन लढणार आहोत आणि शेवटी कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। जेव्हा आमच्या पक्षाची मीटिंग झाली तेव्हा कार्यकर्त्यांनी नेत्यांनी हे मत मांडलं की काँग्रेस पक्षाने आणि मागील काळामध्ये सुद्धा आम्ही जे ते कॉर्पोरेशनचं इलेक्शन एकटंच लढलो होतं। त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं असं झालं की आपण हे जे आहे ते इलेक्शनला एकटं गेलं पाहिजे आणि प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याचं म्हणणं असतं की पक्षाने त्या ठिकाणी जे आहे ते मला संधी दिली गेली पाहिजे। या व्यतिरिक्त इंडिया अलायन्स जेव्हा झाली किंवा मग महाविकास आघाडी झाली तेव्हा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवून त्या ठिकाणी झाले। आमची अपेक्षा हीच आहे की देशाचं संविधानाला धरून धागा घेऊन गेलं पाहिजे। दुर्दैवाने महाविकास आघाडीमध्ये काही आघाडी करताना आमच्याशी चर्चा केली गेली नाही आणि ज्या तऱ्हेने संजय राऊत यांचं स्टेटमेंट आलं त्याच्यानंतर आम्हाला स्पष्ट झालेलं आहे की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला, आम्ही येणाऱ्या काळामध्ये लढण्याचं काम करणार आहोत। संविधानाचा धागा घेऊन आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत आणि मारधाडीची किंवा कायदा सुव्यवस्थेला हात लावणाऱ्या गोष्टी किंवा लोकांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या गोष्टीमध्ये आम्ही कधीही त्या ठिकाणी राजकारण केलं नाही, येणाऱ्या काळात केलं नाही।